नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आहे मी रक्सोलला. तर आम्ही करतो पहिली इंटरनॅशनल ट्रिप, तर ते थोड्या वेळात समजेल. आणि आता उतरलोय रक्सोल स्टेशनला. तर मुंबईवरून मी बसलो 16 तारखेला अवध एक्सप्रेसमध्ये. आणि चॅनपटीला आम्ही चेंज केली आणि आता आलोय रक्सोलला बिहारमध्ये. ते गेस करा आम्ही कोणत्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करतोय. तर माझ्यासोबत आहे श्याम भाऊ आणि योग दादा, जे आपल्यासोबत उज्जैनला होते. आणि रात्रीचे वाजलेत 9 वाजलेत आणि फुल एकदम थंड थंडगार आहे टेम्परेचर. तर मी जस्ट आता चेक केलं तर टेम्परेचर 13 आहे. आणि मी आतमध्ये 2 स्वेटर घातले, तर थंडी लागते एवढी. तर हे आनंद विहार रक्सोल ट्रेन आहे, त्या ट्रेनने आम्ही आलो. चांदपाटीला उतरून आणि आता उतरलो रक्सोलला. आणि इथून जाणार आहे दरभंगा. तिथून आपल्याला बस पकडायची. मग उद्या सकाळ आम्ही एका नवीन देशामध्ये असणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण चालतोय प्लॅटफॉर्मवरती, बघू शकता तुम्ही. थंडी वाजते, थंडी आहे आमची अशा प्रकारे. चालतोय पुढे शिव दादा. आणि हे रक्सोलचं स्टेशन बिहारच्या बॉर्डर वरती आहे आम्ही आता. आणि अजून पुढे जायचं आपल्याला बीरगंज साठी. खूप थंडी आहे इकडे. आम्ही आता बसलोय ऑटो रिक्षामध्ये. तर तिथे पोलीस म्हणजे बॉर्डर आहे. तिथे आमचा ID कार्ड चेक केला आणि आता आपण सगळं बीरगंजला. आधार कार्ड कंपल्सरी आहे. पंचर गोष्टी. सुप्रभात मंडळी, आम्ही आता पोचलोय काठमांडू नेपाळमध्ये. आजचा दिवस खूप चांगला. तर आता आपण चाललोय पशुपतीनाथ मंदिरमध्ये. ती एक धर्मशाळा आहे. आम्ही धर्मशाळामध्ये गेलेलो पण फुल होता. तर आम्ही आता पशुपती गेटच्या इथून आतमध्ये जातो. आणि आता पशुपतीनाथचं दर्शन करण्यासाठी जातो. आणि हा वेळ पाठवे. आणि आता दुपारच्या वाजला 1. मी सकाळी 4:30-5 इथे आलो. इथे थंडी वाजत होती सकाळी. बघू शकता माकड. सगळे स्वेटर मला जायचं इकडे पण स्वेटर. तर आम्ही रात्री केली टॅक्सी. आम्ही बीरगंज वरून काठमांडूला आलो. टॅक्सीचे आमचे पर पर्सन 600 रुपये घेतले इंडियन. आणि ते आम्ही हॉटेल बुक केलं कारण आम्हाला धर्मशाळा अवेलेबल मिळाला नाही. त्या हॉटेलचे पण 600 रुपये घेतले इंडियन. आणि नेपाळी 1000 रुपये होतं. तर तुम्ही कॅश एक्सचेंज पण करू शकता. आणि सिम कार्ड घेतलं तर इंडियन सिम कार्ड 400 रुपये घेतले अनलिमिटेड.
डेटा एनसेलचं सिम कार्ड मिळते इथे. श्याम नंदी का आता घेतलंय फूल आणि अगरबत्ती. तर आम्ही आता आलोय मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे पोहोचलो आहे. हा दे मंदिर आहे तिथे आतमध्ये आणि आतमध्ये शूट अलाउड नाही तर त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवते. आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही. या मंदिराचा आजूबाजूचा परिसर नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिर आहे शंकराचं. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता. खूप छान असं दर्शन झालं आणि आज सोमवार असल्याने गर्दी थोडी होती आणि आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे. तर चांगल्या दिवसाची सुरुवात आपण शंकराच्या आशीर्वादाने घेतलेली आहे, महादेवांच्या आशीर्वादाने घेतलेली आहे. तर आता आपण इथून बाहेर निघतोय. तर माझ्या मित्राने तिथे थांबले आणि माझ्या मागचा व्ह्यू त्या गेटच्या आतमध्ये शूट करायला अलाउड नाही त्यामुळे आतमध्ये शूट केलं नाही आणि तुम्हाला हे बाहेरून दाखवतो. तुम्ही इथे येऊन नक्कीच दर्शन घ्या, पण प्रसन्न होईल. खूप छान मस्त वाटलं इथे. ते कबुतरांना दाणा टाकायला केलेली व्यवस्था. ते बघू शकता तुम्ही श्रीराम हे मंदिर आहे इथे आणि ते घाट आहे आणि ते घाटावरती दहन केले जाते. समोर बघताय तुम्ही घाट आहे, घाटावरती इथे चिता जळत आहे. तर इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडलाच संस्कार दहन केले जातात म्हणजे मोक्ष. हे असं काशीला पण आहे बघण्यासारखं. म्हणजे मंदिराच्या मागच्या घाटावरतीच मणिकर्णिका घाटावरती दहन केलं जातं. सेम तसंच इथे. आणि ते तुम्ही गोल्डन मध्ये बघताय ते मंदिर आहे. आणि सर्व बाजूला दुकान आहे. इथे आम्ही रूम घेतले मंदिराच्या थोडंच बाजूला गेस्ट हाऊस आणि ही आहे रूम आमची. 2 बेड, टॉयलेट, बाथरूम. आता बसलो एका रेस्टॉरंट मध्ये जेवायसाठी. तर वाजले संध्याकाळचे 4:30 आणि इथे बघू शकता तुम्ही डाळ आहे, इथे खीर आहे, भेंड्याची भाजी आहे, मिक्स भाजी आहे, पापड आणि भाकरी. या जेवायला मंडळी.
आणि ते पाणी बघू शकता का, तांब्याच्या ग्लासमधून घेतला आणि तो जग आहे तिथे. तर आम्ही आता जेवायला बसतोय. तर आम्ही रामम रेस्टॉरंटमध्ये जेवलो. खूप छान जेवण होतं आणि एक नंबर होतं. तर आता आदल्या संध्याकाळच्या 5 तर आपण जातो मार्केटमध्ये. तर आम्ही आता आलो आहे बौद्ध स्तूपाच्या इथे. बसने आलो आम्ही तर इथून 30 रुपये नेपाळी आले. आणि बघू शकता तुम्ही बुद्ध स्तूपा आणि यांच्या कल्चरल प्रोग्राम आहे. तर बघू शकता. गोल फिरूया ना. नंतर आम्ही आता आलोय थमेल मार्केटमध्ये. तर थमेल मार्केट आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. बौद्ध स्तूप बघून झाल्याच्या नंतर आम्ही आता तर आम्ही आता जातोय काळभैरव मंदिरच्या इथे. मार्केट आहे बघू शकता तुम्ही. मार्केटमध्ये तुम्हाला बघू शकता तांब्या पितळेची भांडी आहेत, कपडे आहेत, स्वेटर आहेत, शूज आहेत. एवढे सर्व या मार्केटमध्ये तुम्ही परचेस करू शकता. आणि इथे टेम्परेचर थोडं कमी आहे, 2 किंवा 3 असेल. थंडी लागायला सुरुवात झाली आहे. हे मंदिर आहे. ते तुम्ही समोर बघताय, हे काळभैरवचं मंदिर आहे. शूटिंग चालू आहे इथे आणि इथे शूटिंग चालू आहे. हे बघा. तर तुम्ही हे मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता आणि तिथे पुढेच काळभैरवचं मंदिर आहे. आपण इथून चाललो आहे. हे काळभैरवचं मंदिर आहे आणि तिथे बघू शकता शूट चालू आहे. तर इथे सर्व हेरिटेज साईट आहेत बघू शकता तुम्ही. हे टेम्पल सारखं आर्किटेक्चर आहे, हिस्टोरिक. हा
दिसत नाही. आता मार्केट क्लोज झाला आणि आता आपण इथून पडतो बाहेर. तर बघू पूर्ण चालू होतं. आता बघू शकता तुम्ही 8:30 झालेले आहेत. थंडी पण वाढायला लागलेली आहे. इथे लवकर मार्केट बंद होतं. तर आम्ही आता आहे थमेल मार्केटमध्ये. कसं लावलं समजलं नाही मला. हा तो फोकस करा. इकडे रेस्टॉरंट आणि आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे बार आणि रेस्टॉरंट आहेत. रेस्टॉरंट क्लब आणि आहे तिथे. मधून आपण आता चालतोय आणि शॉप बघू शकता तुम्ही. खूप साऱ्या प्रकारचे शॉप आहेत. हे बघा हे लेदरचे बॅग आहेत. फेस मास्क आहेत. थमेल मार्केट फिरून झाल्याच्या नंतर आम्ही आलोय रेस्टॉरंटला. जे दुपारी आम्ही जेवायला बसलेलो त्याच रेस्टॉरंटला आम्ही आलो आहे जेवायला. त्याने मागवले साधा राईस आणि आम्ही मागवला फ्राईड राईस. तर या जेवायला रात्रीचे वाजले 10:15. आता आपण जेवून रूमवरती जाणार.